समास 8 अंतर्देव निरूपण. आपण ज्या देवांची पूजा भक्ती करतो त्या देवाचे मूळ शोधू लागलो तर लक्षात येते की कोण्या एकाला क्षेत्रामध्ये देव दिसला. त्याने तसा धातूचा पाषाणाचा केला. नंतर परंपरेने तो आजपर्यंत चालत आला. पण ब्रह्मा विष्णू महेशावरही ज्याची सत्ता चालते तो अंतरात्माच खरा देव होय. तो लक्षात न घेता माणूस तीर्थयात्रा करीत राहतो आणि तिकडे खरा देव न भेटल्याने तेथे फक्त धोंडापाणी आहे असं म्हणत कष्टी होतो. म्हणूनच सत्संग धरावा आणि आधी अंतरात्म्याला म्हणजेच चंचळ देवाला समजून घ्यावे. मात्र सगुणापर्यंतच न थांबता निर्गुणापर्यंत पोचायला हवे. ज्याला खरं ज्ञान व्हायला हवं त्याने प्रत्येक कर्म करताना देवाचे कर्तृत्व ओळखून स्वतःच्या कर्तेपणाचा अभिमान सोडून द्यावा. म्हणजे मीपणा कमी होतो आणि कर्मबंधनातून सुटता येते. मगच सगुण भजनाच्या आधारे निर्गुणापर्यंत पोचता येईल. ऐकूया तर. श्रीराम ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणती सकळ देव ऐसे. देवाचा ठावची लागेना एक देवने मस्त कळेना बहुत देवी अनुमानेना एक देव. म्हणोनी विचार असावा विचारे देव शोधावा बहुत देवांचा गोवा पडोची नये. देव क्षत्री पाहिला त्या सारिखा धातूचा केला पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती. नाना प्रतिमा देवांचे मूळ तो हा क्षत्रदेवची केवळ नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे. क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयाचा तंत लागला मुळाचा अवताराकडे. अवतारी देव संपले देहे धरून वर्तोन गेले त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. त्यातीही देवास ज्याची सत्ता तो अंतरात्माची पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. युगानयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा. तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्था जाती प्राणी बापुडे कष्टती देवास नेणता. मग विचारिती अंतःकरणी जेथे तेथे धोंडा पाणी उगेची वणवण हिंडोनी काये होते. ऐसा ज्यासी विचार कळला तेणे सत्संग धरिला सत्संगे देव सापडला बहुत जनासी. ऐसी हे विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे अविवेकी भुलले भ्रमे त्यास हे कळेना. विवेके विण जो भाव तो भावची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. पाहात समजत शेवटा गेला तोची विवेकी भला तत्वे सांडूनी पावला निरंजनी. अरे जे आकारासी येते ते अवघेच नासोन जाते मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. प्रचिती वीण जे केले ते ते अवघे व्यर्थ गेले प्राणी कष्ट कष्टोची मेले कर्म कचाटे. कर्मा वेगळे न भावे तरी देवास कासया भजावे विवेकी जाणती स्वभावे मूर्ख नेणे. काही अनुमानले विचारे देव आहे जगदांतरे
सगुणा करिता निर्धारे निर्गुण पाविजे। सगुण पाहता मुळास गेला सहजची निर्गुण पावला। संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप। परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन। मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजेते। ऐसी हे विवेकाची विवरणे पहावी सुचित अंतःकरणे। नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतर्देव निरूपण नाम समास 8वा। श्रीराम।